सामान्य कार्यकर्ता ते मंत्री अशी झेप घेणारे सचिन अहिर राज्यमंत्री मंडळातील तरुण, कार्यतत्पर आणि अफाट लोकसंग्रह असणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. सामान्य जनांच्या प्रश्नांची जाणीव ठेवून त्यांच्या समस्यांचं योग्य निराकरण करण्यावर त्यांचा भर असतो. 1999, 2004 आणि 2009 असं 3 वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. सन 2000 ते 2004 या कालावधीत त्यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे सभापती पदही भूषवले आहे. आम जनतेत भाऊ या नावानं सुपरिचित असणारे सचिन अहिर यांचा जनता जनार्दनाचे प्रश्न, समस्या समजावून घेण्याचा आवाकाही मोठा आहे. 2009 मध्ये सचिन अहिर यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून प्रथम समावेश झाला. सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधारणा, घर दुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी जमीन कमाल धारणा, उद्योग, खनिकर्म, सामाजिक न्याय, पर्यावरण, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण आणि व्यसनमुक्ती कार्य अशा 11 विभागांचा पदभार आहे. गृहनिर्माण ही केवळ मानवी निवाऱ्यापुरती मर्यादित संकल्पना नसून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच स्थानिक विकासाचा मुख्य घटक आहे आणि याच जाणीवेतून शासनानं जाहीर केलेल्या गृहनिर्माण धोरणाची कसोशीनं अंमलबजावणी करण्यावर सचिन अहिर यांनी भर दिला आहे. अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटकातील नागरिकांना परवडणारी घरं, झोपडपट्टी मुक्त शहर, पर्यावरणाचा समतोल ठेवणारी घरं बांधणं, रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण करणं आदी बाबींना प्राधान्य देत गृहनिर्माण धोरणाच्या यशस्वीतेसाठी सचिन अहिर प्रयत्नशील आहेत. प्रेक्षक हो, आज आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये राज्याचे गृहनिर्माण आणि पर्यावरण मंत्री श्री सचिन अहिर साहेब आहेत. आपण या कार्यक्रमामध्ये थेट सहभागी होऊ शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता. यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 022-2490-8050 आणि 022-2498-8050. सचिन अहिर साहेब, आपण राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहात, राज्यमंत्री आहात आणि अत्यंत संवेदनशील विषय आहे. केवळ राज्यभरात नाही तर मुंबईमध्ये पण घराचा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे, बनलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्य सरकार म्हणून तुमच्या काय योजना आहेत की लोकांना घरं उपलब्ध व्हायला पाहिजेत, विशेषतः मुंबईमध्ये? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राज्यामध्ये, विशेष करून देशामध्ये एकंदरीत आपण जर बघितलं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 प्राथमिक गोष्टी आहे. मला वाटते आपल्याला देशाने फार मोठी क्रांती केली आणि अन्न आणि वस्त्रवरती देखील आपण त्याला मात करून आपण तिथपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. परंतु निवारा हे आजही आपला हक्क आहे, ही जी संकल्पना आपली सर्वांची जी आहे ती आतापर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून राज्य शासन म्हणून घेऊन ह्याला एक धोरणात्मक आपण कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून कुठेतरी धोरण आखलं पाहिजे, ही भूमिका शासनाने घेतली. आणि त्यानुसार आपण संकल्पना केलेली आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये मुंबई शहरात असेल किंबहुना ग्रामीण भागातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येकांना परवडतील अशी घरं, 5 लाख घरं उपलब्ध करून करण्याचा निर्धार आपण शासनाच्या वतीने केलेला आहे. राज्यामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत IHSDPची योजना, ज्याला आपण राष्ट्रीय एकात्मिका आपण म्हणतो, जी योजना म्हणतो, ग्रामीण योजना म्हणतो, ती आपण आणण्याचं काम केलेलं आहे. BOCPच्या अंतर्गत शहरी भागामध्ये आपण केलेलं आहे, ज्याला आपण बेसिक सर्व्हिस फॉर अर्बन पुअर आपण ही योजना म्हणतो. एवढंच नाही तर राजीव गांधी आवास 1, 2 असे 2 टप्पे तयार करून आणि येणाऱ्या काळामध्ये मागासवर्गीयांची घरकुल योजना असेल किंबहुना सुवर्ण महोत्सवी घरकुल योजना आपण जाहीर करून स्थानिक स्तरावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली असेल, दारिद्र्य रेषेच्या खाली असेल किंवा दारिद्र्य रेषेखालीच्या वरती असेल, या प्रत्येकांना घरं देण्याची भूमिका आहे. विशेष करून मुंबई शहरामध्ये ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आजही तुटवडा आहे आणि हे आपण नकारू शकणार. आणि म्हणून भविष्य काळामध्ये मुंबई शहराला लागून असलेल्या शहरांमध्ये सॅटेलाइट टाउनशिप आपण डेव्हलप करण्याची संकल्पना आपण राज्य शासन म्हणून आपण आखण्याचं काम केलं, जेणेकरून मुंबईचा ताण कुठेतरी कमी होईल. आणि मग विशेषतः बीरा भाईंदर असेल, ठाणा असेल किंबहुना कल्याण डोंबिवली असेल, या परिसरामध्ये आता म्हाडाच्या माध्यमातून काम व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनच मुंबई बोर्ड जे मुंबई म्हाडा आहे त्याची व्याप्ती आपण MMR रिजनमध्ये वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो, जेणेकरून तिकडची घराची जर स्थिती जर सुधारली तर मुंबई शहरामध्ये येणारा जो लोंढा आहे किंबहुना मुंबई शहरावरती पडणारा जो ताण आहे हे कुठेतरी तिकडे थांबवता येईल. परंतु त्याच्याही व्यतिरिक्त जाऊन शहरामध्ये देखील आपण अनेक योजना आता राबवण्याचं काम केलेलं आहे.
असलेल्या स्थितीमध्ये बदल करण्यासाठी मग व्यायामबीची योजना असेल, BOCPची योजना असेल आणण्याचा निर्धार आपण ज्या अर्थी एकात करतोय. म्हाडाच्या अंतर्गत देखील परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा आहे. हा जो तुम्ही म्हटलात ना, म्हाडाची जी परवडणारी घरं आहेत, आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आणि कमकुवत असा एक मोठा वर्ग आहे आणि त्यांना खूपदा घरं परवडत नाहीत. तर म्हाडाचं यश जे तुम्ही म्हटलात की गृहनिर्माण योजनेअंतर्गत अशा कोणत्या योजना आहेत की ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडू शकतील? आपण LIG आपण ज्याला म्हणतो आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड असं म्हणतो, आपण ज्याला म्हणतो EWSच्या अंतर्गत पण करतोय. आणि ही घरं आज आपण ज्यावेळी बघतो की म्हाडाच्या अंतर्गत आपण ज्यावेळी एक लॉटरी करतो 3000 घरांसाठी 10 लाख लोक अर्ज करत असतात. आणि ह्यातूनच हे स्पष्ट होते की बाजारामध्ये एवढी लाख घरं असताना देखील म्हाडाकडेच हा ओघ काय? कारण परवडणारी घराची व्याख्या कुठेतरी स्पष्ट लोकांच्या मनामध्ये जी होत नव्हती. त्यासाठीच आपण दीपक पारेख कमिटी केंद्र शासनाने जी नेमलेली त्याचा आपण आढावा घेतला आणि ते कमिटीची ज्या काही शिफारस आहे ते आज आपण मंजूर करून करण्याचं काम केलं. आणि माझं स्पष्ट मत आहे की परवडणारी घराची व्याख्या महिन्याला समजा 10,000 रुपये पगार असेल म्हणून त्यांनी 10,000 रुपये पगार संपूर्ण घरासाठी खर्च करणं हे योग्य होणार नाही. परवडणारी घरची व्याख्या अशी असली पाहिजे की 10,000 घरापैकी 1,000 जे रुपये त्याला महिन्याला मिळतात त्यात त्यांनी त्याचं घर चालवलं पाहिजे, त्याची रोजीरोटी चालली पाहिजे, मुलांचं शिक्षण इतर गोष्टी करून जे सेव्हिंग होणार आहे त्या सेव्हिंगमधून तो घर कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आपण म्हाडाच्या माध्यमातून आपण प्रयोग करतोय. आणि निवड आता म्हाडाच्याकडे ज्याला जसं आपण म्हणतो की लँड बँक्स आपण तयार करण्याची भूमिका आपली जरी असली तरी मुंबई शहरामध्ये आता लँड्स मिळत नाही आहे. आणि म्हणून आता आपण नवीन होऊन संकल्पना करून संपूर्ण राज्यामध्ये आपण नगरविकास खात्याच्या वतीने एक धोरण आणतोय की असलेल्या प्लॉटवरती जर एक FSI पेक्षाही जास्त जर संबंधित विकासक जर म्हाडाला LIG आणि MIGच्या अंतर्गत घरं जर बांधून देण्याची भूमिका त्यांनी घेतली तर त्याचा अर्धा FSI त्याला सेल एरियामध्ये देण्याची भूमिका आम्ही करतो, जेणेकरून या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ही घरं उपलब्ध होतील. आपल्याला या क्षणी गोविंद हे उपलब्ध आहेत मुंबईहून. तुमचा प्रश्न विचारा गोविंदजी. हा भाऊ नमस्कार. नमस्ते जी. गोविंद कामतेकर बोलतोय, वरळी कोळेवाड्यातून. तुमचा मतदार आहे. हो हो. म्युन्सिपल मजदूर युनियन. जी जी. भाऊ प्रश्न असा आहे की झोपडपट्टी मुक्त शहरे ही संकल्पना आपल्या राज्यात केव्हा अस्तित्वात येतील? किंबहुना आपण आता राज्यमंत्री आहात, आपण कॅबिनेट सुद्धा व्हावं ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू. नाही, आपण जसं सांगितल्याप्रमाणे की झोपडपट्टी मुक्त शहर हे राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं धोरण हे राज्य शासनाने स्वीकार केलं आहे. परंतु हे करत असताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की निवळ बोलून किंवा घोषणा होऊन होणार नाही आणि केंद्र शासनाच्या जमिनीवरती देखील झोपडपट्टी आणि म्हणून आपण ही स्पष्ट भूमिका घेतली आहे की केंद्र शासनाच्या जमिनीवरती आणि विशेष करून जसं आपण सांगितल्याप्रमाणे BPDची जमीन असेल किंबहुना रेल्वेची जमीन असेल याही संपूर्ण प्रत्येक प्राधिकरण किंबहुना त्या खात्यानं आम्ही सांगितलेलं की तुम्ही देखील राज्य शासनाच्या स्तरावरती हे झोपडपट्टी मुक्त धोरण स्वीकारण्याची भूमिका घेऊन तिकडे पुनर्बांधणी करण्याचं काम केलं पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट जी होती जी CRZची एक अडचण होती ती मला आपण शिथिल करण्याचं काम जे मला पुढे मी त्याचं उत्तर देईनच पण तेही करण्याची भूमिका आपण घेतली आणि एकंदरीत हा शहर झोपडपट्टी मुक्त कसा होईल हे बघण्याचं काम केलं. आता या पुढच्या काळामध्ये पण झोपडपट्टी वाढू नये यासाठी देखील राज्य शासनाने आता GPS द्वारे सॅटेलाइट मॅपिंग करून करण्याची पण भूमिका आपण घेतली आहे, जेणेकरून असलेल्या आपण पुनर्बांधणी करायचं किंवा स्लममध्ये किंवा झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करत असताना लोकांना घरं द्यायची आणि परत लोकांनी ती घरं विकून घेऊन पुढे जाऊन झोपड्या टाकायची ही जी भूमिका जी होत होती त्याच्यावरती पण आळा घालण्याचं काम आपण करण्याचं काम करणार आहोत. अहिरे साहेब, आपण म्हाडाविषयी बोलत होतो. म्हाडाची एकूण सगळी गृहनिर्माण संस्था म्हाडा हा विषय असा आहे की आम्ही बऱ्याचदा बातम्यांमध्ये छापत असतो की ऑनलाईन म्हाडाची प्रक्रिया सुरू होणार. याचबरोबर लोक असे म्हाडाची वाट बघत असतात की कधी प्रक्रिया सुरू होणार आणि आम्ही वाट बघतात. लोक अक्षरशः 1-2 वर्ष लॉटरीपर्यंत आपला नंबर लागेल स्वप्न बघत असतात. नेमकं म्हाडाविषयीचं काय आता ऑनलाईन प्रक्रिया? आणि एक तर आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा फार मोठी टीकेला आम्हाला जावं लागलं आणि मग अनेक वेळा असं होत होतं की आम्ही अर्ज भरलं मग ह्यालाच मिळालं आम्हाला मिळालं नाही आणि म्हणून आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण ही भूमिका घेतली आहे की कुठच्याही ट्रान्सपरन्सी ही संपूर्ण प्रक्रिया व्हायला पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे आणि म्हणून आपण लॉटरी हे स्वीकार करण्याचं काम केलं, जेणेकरून जो येईल त्याला लॉटरीच्या द्वारे हे सोडत आपण करण्याचं काम केलं आणि सोडत करत असताना त्याला एकदम ऑटोमेशनचा सहभाग देण्याची भूमिका घेतली. आता आपण त्याच्याही पुढे जाऊन जाण्याचा प्रयत्न आपण करतो की आता घर बसल्या देखील काही लोकांना जर असं वाटत असेल की मला लाईन लावायची गरज नाही, तिकडे फॉर्म येऊन घेऊन घेण्याची गरज नाही, अशाही लोकांना ऑनलाईन देखील आपण त्यांनी अर्ज भरता येईल असंही सॉफ्टवेअर आपण तयार करण्याचं काम आपण करतोय आणि पुढच्या अलॉटमेंट प्रमाणे पर्यंत ते होईल. आपण एक गोष्ट सांगितलं की अनेक वेळा लोकांच्या मनामध्ये हा निर्माण होतो की अनेक वेळा असं होतं काही लोक बोलत असतात किंवा वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येते की मार्चला लॉटरी होणार आहे
किंबहुना मार्चला एवढी घरं उपलब्ध होणार आहे. मला आपल्या माध्यमातून आणि विशेष करून सह्याद्री चॅनलच्या माध्यमातून हे स्पष्ट करायचं की अशी कुठचीही भूमिका नाही. अधिकृत रीतीने आत्तापर्यंत ज्या काही योजना आपण आहेत ते आमच्या माध्यमातून आपण जाहीर करण्याची भूमिका घेतलेली आणि पुढच्या काळामध्ये 2011ला संपेपर्यंत आणि 2012ला ही घरं उपलब्ध होणार आहेत. त्याचाही आकडा तुमच्यासमोर आम्ही लवकरात लवकर आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. यावेळी आपल्या नाशिकहून रवींद्र कुडाळकर आहेत. कुडाळकर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्ते. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. मंत्री महोदयजी, मी आपलं प्रथम अभिनंदन करतो की आपण खूप चांगले कार्य समाजासाठी करत आहात. माझा प्रश्न असा आहे की घरबांधणी संबंधी किंवा गृहनिर्माणासंबंधी जी आपली ध्येय धोरणं आहेत ती गरजेप्रमाणे किंवा परिस्थितीनुसार त्यात लवचिकता आपण आणण्याचा कसा प्रयत्न करता की ज्या योग्य सर्वांच्या गरजा भागल्या जातील आणि परिस्थिती आणि गरजेप्रमाणे त्यामध्ये तसं म्हणजे लवचिकता 100% येईल आणि सगळ्यांना समाधान मिळेल. नाही, अनेक वेळा काय झालेलं आहे, जसं आपण आता बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये पण आता एका गावामध्ये गुंट्यावरती किंमत ठरवायची जायची, एकरीवरती होती, नंतर गुंट्यावर गेली. आता तिकडे FSI सुरू झालेलं आहे. याचा अर्थ आहे की तिकडे जागेचं डिमांड वाढलेलं आहे. अशा ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो की म्हाडाने जावं आणि म्हाडाने तिकडे वेळ प्रसंगी लँड बँक खरेदी करावी किंवा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की राज्य शासन आम्ही भूमिका घेणार आहोत की आम्ही पण प्रायव्हेट पार्टिसिपेशनमध्ये का येऊ नये. आम्ही पण जसं एक विकासक करतोय तशीतली भूमिका घेऊन काही खाजगी लोकांकडनं जमीन घ्यायची आणि कॉस्ट टू कॉस्ट लोकांना आपण कशी उपलब्ध करून करता येईल हे करण्याचा प्रयत्न देखील आपण करतोय. अनेक शहरांमध्ये आपण जॉईंट व्हेंचरची संकल्पना पण केली की जमीन समजा जमीन मालकाची असेल, तो जर आमच्यावर येत असेल तर म्हाडाचा असलेला 2.5 FSI हे आम्ही मिळून शेअरिंग करून देऊ. अट एकच राहणार आहे की या 2.5 मध्ये शेअरिंग करत असताना LIG MIGच्या लोकांनाच घरं उपलब्ध करून द्यायचं ही संकल्पना आपण घेण्याचा प्रयत्न आपण करण्याचा करतो. एवढंच नाही, इंडस्ट्रियल बेल्टवरती पण जसं आपल्याला माहिती आहे की जिकडे गाव तिथे ST अशी जशी संकल्पना होती तसं जिकडे MIDC तिकडे म्हाडा अशी एक संकल्पना नवीन होऊन आणतोय जेणेकरून इंडस्ट्रियल लोकांना किंवा कामगार असतील, कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील या सर्व लोकांना देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये घरकुलची योजना आपण कसं निर्माण करता येईल म्हाडाच्या माध्यमातून तेही करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून चाललाय. मला आठवते की मी ज्यावेळी रिपेअर बोर्डचा चेअरमॅन होतो त्यावेळी आम्ही शर्त लावायचो किंवा पैज लावायचो की वळका पाहू म्हाडाची इमारत कुठे, आणि आम्ही कधी गमतीने सांगायचो की काळा गॉगल घातलं तरी म्हाडाची इमारती आम्ही दाखवू शकतो असे. कारण एकंदरीत म्हाडाचा जो ढाचा होता म्हणजे जसं म्हणजे बोलू नये परंतु एक वेगळ्या पद्धतीने ढाचा होता. पण आम्ही आणि विशेषतः मी आल्यानंतर आम्ही एक भूमिका घेतली का आपण आपलं प्रायव्हेट पार्टिसिपेशन सारखं आपण होऊ नये. जर खाजगी विकासक जर चांगला देऊ शकतो तर आम्ही का देऊ शकत नाही. म्हणून आपण पहिल्यांदा जर आपण काय केलं तर आपली एलिव्हेशन चेंज केली. म्हाडाच्या बद्दल एक क्वालिटीमध्ये एक प्रश्नचिन्ह होता लोकांमध्ये की बाबा इमारतीमध्ये लगेच 3-4 वर्षांनी गळती होते, विशेष करून जुन्या इमारती ज्यावेळी आम्ही पुनर्बांधणी करत होतो. कारण त्याच्यामागची भूमिका अशी होती की आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट ते दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करायचं नाही. आता आम्ही काय केलं, आम्ही स्टँडर्ड असलेले सर्व कॉन्ट्रॅक्टरला लिस्टेड करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच काम करण्याचं काम करतं. आणि आपण काय केलं की पहिल्यांदा उपअभियंत्याच्या अंतर्गत क्वालिटी कंट्रोलसाठी एक विशेष कक्ष उघडण्याचं काम केलं की जो जाऊन पाहिल हे काम व्यवस्थित झालंय की नाही झालं आणि त्याच्यानंतरच त्याची बिल पास करून करण्याची भूमिका आपण घेतली. आणि म्हणून आज मला सांगण्यात आनंद होतोय की म्हाडाच्या काही अनेक योजनाला ISO मिळाल्या, ISO सर्टिफिकेट मिळालं. आणि एवढंच नाही, पर्यावरणचाही मी खात्याचा मंत्री असल्यामुळे अनेक गिरणी कामगारांची जी घराची योजना आम्ही केली तर आम्हाला ग्रीन हाऊसचं पण देखील पारितोषिक दिल्लीच्या सरकारने किंबहुना दिल्लीमध्ये संस्थेने देखील आमच्या या म्हाडाच्या योजनेला दिल्या. आणि मला सांगावं लागेल की आमचं काम पाहून आणि आमची भूमिका पाहून, क्वालिटी पाहून आता आपल्याला डिमांड फक्त इकडे आलेला नाहीये तर श्रीलंकेमध्ये देखील 10,000 घर बांधण्याचे देखील केंद्र शासनाने हे आम्हाला ऑफर दिलेली आहे की तिकडे जाऊन म्हाडाने घरं बांधावी. हे मला वाटते आपल्या म्हाडाला त्याहीपेक्षा राज्याला एक फार महत्वाची आणि एक अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे.